जय भीम. मी विश्वनाथ पवार, नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य ऐतिहासिक धर्मांतर सोहळ्याचा साक्षी ठरलेला हा दीक्षाभूमीचा स्मारक आहे. हे बुद्धविहार आहे. या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे. याच ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या बेड्या, हिंदू धर्मातल्या गुलामगिरीच्या बेड्या बाबासाहेबांनी आमच्या लोकांच्या तोडल्या. इथेच आम्ही बंदमुक्त झालो. ही पवित्र भूमी ही आमची ऊर्जा भूमी आहे. या ठिकाणी येऊन दर्शनासाठी मी आलेलो आहे. अतिशय आनंद वाटला, मोठी ऊर्जा मिळाली या ठिकाणी येऊन. हा भव्य दिव्य दीक्षाभूमीचा हा स्तूप आहे. जय भीम. जय भीम. हा भव्य दिव्य दीक्षाभूमीचा स्तूप आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायासाठी आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा हा धम्म दिला. ही पवित्र भूमी नागपूरच्या या नागवस्तीमध्ये या दीक्षाभूमीवरती आमच्या बौद्ध धम्माची दीक्षा आमच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पुन्हा एकदा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचं राज्य बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलं. ही अत्यंत आमच्यासाठी पवित्र अशी ही भूमी आहे. या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, म्हणून अधूनमधून आम्ही सातत्यानं या ठिकाणी येत असतो. हे दीक्षाभूमीचं भव्य दिव्य असं स्मारक आहे. आतून दर्शन घेऊन आलेलो आहे. हा बोधिवृक्ष आहे. बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची फांदी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याचा हा भव्य दिव्य बोधिवृक्ष निर्माण झालेला आहे. खूप खूप आनंद वाटतो या ठिकाणी येऊन. नवी ऊर्जा मिळते, नवी प्रेरणा मिळते. याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जातीतेच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून बुद्ध धम्माची दीक्षा दिली. ही पवित्र भूमी आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा या भूमीत तथागतांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करताना खूप खूप आनंद वाटतो, नवी ऊर्जा मिळते.